महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून ज्यांच्यामुळे आपण आज सगळे कुटुंब प्रमुख म्हणून एकत्र आहोत असे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आणि ज्यांना आदरांजली वाहून ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कसा असावा, किती संवेदनशील असावा असं ज्यांनी स्वतः कोविड काळात असूनही स्वतः आजारी असूनही त्यांनी ते दाखवून दिलं असे आपले सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे। आणि आता ज्यांच्यामुळे हे संपूर्ण चैतन्य या महाराष्ट्रामध्ये एक शिवसेनेमध्येच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये जे दिसतंय त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे साहेब। आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले नितीन सावंत असतील, आमचे कमलदादा असतील, शिंदे असतील, सगळे त्याप्रमाणे जिल्हा आमच्या सुवर्णाताई आहे, कल्पना पाटील आहे। मला साहेबांना हे सांगायचंय, साहेब लोकसभेला आपलं बऱ्यापैकी लक्ष होतं, लोकसभेला कर्जत, खालापूर, अगदी माथेरान या सगळ्यांनी, अगदी खोपोली या सगळ्यांनी चीड होती आणि ती चीड या लोकांनी आपल्या मतदानाच्या माध्यमातून 100% दाखवून दिली। पण यंत्रणा मात्र आपल्याला सहकार्य करत नव्हते आणि यंत्रणा स्लो झाल्यामुळे बऱ्याच वेळा तिने बंद पाडल्यामुळे जे मतदान खऱ्या अर्थाने आपलं होतं पण ते होऊ नाही शकलं आणि बऱ्याच ठिकाणी नावंही कापली गेली। मला या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना सांगायचंय, एकतर सदस्य नोंदणी आपली चालू झालेली आहे, त्याचबरोबर मतदार नोंदणी म्हणजे आपण कुठल्याही लढाईला जाणार तर त्या लढाईच्या वेळेला आपली शस्त्र जी शासकीय आहे, जी मान्यता प्राप्त आहे तो म्हणजे मतदार। तो मतदार त्याचं नाव नोंदवून घेऊ, कारण आता 18 ते 23-24 वयाची मुलं ही आता जास्त आहे। वाडीमध्ये जात असताना त्यामध्ये आता ते किती मुलांची नावं यायला हवी, किती मुलं मतदानाच्या यादीत नाहीये हे जास्त काळजीपूर्वक येत्या 15 ते 20 दिवसात या सगळ्या गोष्टी तुम्हाला घडवाव्या लागतील। कारण मूळ आपला जो गाभा आहे तो शिवसेनेचा गाभा आहे, महाविकास आघाडी आपल्या बरोबर आहे, मग याच्यामध्ये सगळे घटक पक्ष आपल्या बरोबर आहे, पण त्याचबरोबर आपलं स्वतःच जे घर आहे त्याला आपण शस्त्र साठा म्हणतो शिवसैनिक, ते पहिलं मजबूत असलं पाहिजे। कारण लोकसभेमध्ये मागच्या वेळेला साहेब आपण संपर्क प्रमुख सर्वांनी जो एक आढावा घेतला याच्यामध्ये सेना भवनमध्ये, तिथे पण अगदी स्पष्ट शब्दात अनेकांनी आपले मत मांडली, कोणी खरंच मनापासून काम केलं, कोणी नाही केलं। मला आजही म्हणजे अगदी त्यांची परवानगी घेऊन मी म्हणेन, आजही वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या मागच्याला संधी द्या, त्यांना काम करू दे, पण मुद्दा पद अडवून मी काम करणार नाही, तू नाही करायचं, कोणीच नाही करायचं असं चालणार नाही। कारण ही सभा आहे, संवाद आहे आपला, संवादामध्ये उलट जास्त चांगलं काय त्यापेक्षा कमी काय होतंय आणि कशामुळे आपण कमी होतोय या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। आज मी महिला आघाडीचे मनापासून आभार मानेन की आज पेरणी लावणी चालू आहे आणि वर सध्या वारीला पोचल्या असूनही आज तुम्ही इथे आलेल्या, मला वाटतं इथल्या जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आमच्या त्या बडेताई एवढी मेहनत येते, कारण मला फोटो येत होते आणि मी बघत होती ही लोक गावात कशी जात आहेत, समजवत आहेत कशी। हा प्रोग्राम जोपर्यंत टेबलावर नाचलेला खाली उतरवत ही चीज काय मला एकटीला नाही, संताप होतो आणि तो संताप तो आपल्याला मताच्या पेटीतून दाखवावा लागेल। पुन्हा आता असंच दाखवायला पुढे, कारण त्यांच्या तिकडं साहेब तयार नसताना तयार केलं आम्ही लोकांनी, बबनदादा बरोबर होते ना, आणि
लावणी चालली असली तरी आपला नोव्हेंबर दिवाळीमध्ये आपली कापणी अशी झाली पाहिजे की परत ते येणं उठलं नाही पाहिजे. कारण मी पण त्या सगळ्या प्रसंगातून गेले आणि त्याच्यामुळे काय आमच्या घराला किंवा माझ्या पक्षप्रमुखांच्या डोळ्यातले अश्रू ते आम्ही पाहिले. त्यामुळे ते फुकट जाऊ देणार एवढं वचनबद्ध होऊया. आणि माझे 2 शब्द जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.